बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 57 कोटीच्या नळपाणी योजनेचं काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केलाय. सूर्याजी व नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने होणारं काम बंद पाडलं. प्रभारी मुख्याधिकारी व नगर परिषद पाणी पुरवठा विभाग योजना प्रमुख देखील या कामाबाबत अनभिज्ञ असून योग्य पद्धतीनं काम सुरू करावं अशी मागणी सूर्याजी यांनी केली आहे. सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी मेन लाईन ही जवळपास 55 वर्षांपेक्षा जुनी आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेली सुमारे 57 कोटींची नळपाणी योजना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. मात्र सध्या चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू आहे. नरेंद्र डोंगर व पाणेकुंड धरण इथपर्यंत ही मेन पाईपलाईन जाणार असून किमान पुढच्या 25 वर्षांची सोय यामुळे होणार आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. खोदकाम योग्य पद्धतीने होत नसून भूमिगत असणारी चारही पाईप एकावर एक अशा पद्धतीने घातले जात आहेत. हे पाईप एकावर एक न ठेवता वेगवेगळे असणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात देखभाल दुरुस्ती दरम्यान कठीण होऊ शकतं व आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागू शकतो असं मत नगरसेवक सूर्याजी यांनी व्यक्त केलंय. तसंच योग्य पद्धतीने काम होत नसल्याचं योजनेतील जाणकारांचंही मत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या महत्त्वाच्या मेन पाईपलाईनचं काम चालू असताना नगर परिषदेचे कोणतेही अधिकारी कर्मचारी जागेवर हजर नसतात. बेभरवशाचा कारभार प्रशासनाचा चालू आहे. या कामाच्या मार्गदर्शनासाठी निवृत्त पाणी पुरवठा विभागाचे अनुभवी अधिकारी यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असताना नगर परिषद प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे. त्यांना या कामाची माहिती नसल्याचं दिसतं. तसंच प्रभारी मुख्याधिकारी यांना याबाबत विचारलं असता ते देखील अनभिज्ञ दिसून आल्याचा आरोप सूर्याजी यांनी केलाय. शनिवारी माठेवाडा परिसरात होणारं काम त्यांनी रोखत पाणेकुंड धरणापर्यंत जाणारी मेन पाईपलाईनचं काम योग्य पद्धतीने करून पुढील काम करावं. तसं न झाल्यास त्या ठिकाणी काम थांबवण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अन्यथा 57 कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती नगरसेवक सूर्याजी यांनी व्यक्त केली आहे.